जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे. ती नेमकी कोणती सूचना तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. कारण जर तुम्ही पाहिलंच असेल, शासनाच्या माध्यमातून आता राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या दोन मुख्य पिकासाठी शासनाच्या माध्यमातून 5-5 हजार रुपये हेक्टरी असं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. याच्यामध्ये आता राज्यामधील बहुतांश शेतकरी पात्र झालेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा आलेल्या आहेत. आता नेमकं याच्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत ते आपण बघूयात. कारण की ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये पीक विमा भरला होता आणि लगेच त्यांची ई पीक पाहणी केली होती, तर अशा सर्व शेतकऱ्यांचे याच्यामध्ये नाव आलेले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही, तर अशा कोणत्याही शेतकऱ्याचे याच्यामध्ये नाव आलेले नाहीत. आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केली किंवा त्यांचे या यादीमध्ये नाव आले नाही, तर त्यांनी काय करावे, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय त्यांच्या माध्यमातून एक तुम्हाला अर्ज घ्यायचा आहे आणि तो अर्ज तुम्हाला तुमचे जे काही तालुका कृषी अधिकारी असतील त्यांच्याकडे जमा करायचा आहे. आता नेमकं ह्या अर्जामध्ये काय द्यायचं आहे, तर ह्या अर्जामध्ये तुम्हाला मी सन 2023 मध्ये ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, परंतु अद्याप देखील माझ्या सातबारावरती हा पीक पेरा लावला गेला नाही. काही कारणं असतील, काही तांत्रिक अडचणी असतील, त्याच्यामुळं मी ई पीक पाहणी पूर्ण करून सुद्धा माझं या यादीमध्ये नाव का आलं नाही. तर याची पडताळणी करून लवकरच मला सुद्धा या यादीमध्ये समाविष्ट करा. त्याच्यानंतर मला या योजनेचा लाभ द्या. अशा प्रकारचं तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे. आणि राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणार नाहीत, तर इथून पुढे त्या कोणत्याही शेतकऱ्यांना हे जे काय अनुदान असेल, पीक विमा असेल किंवा दुष्काळ असेल, अशा कोणत्याही अनुदानाचा लाभ मिळणार नाही. हे सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. याच्यामध्ये आता 1 ऑगस्टपासून ई पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबरपर्यंत राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी पूर्ण करायची आहे. आता नेमकी ई पीक पाहणी कशी करायची, याच्यामध्ये तुम्हाला एक ॲप्लिकेशन शासनाच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेलं आहे. ई पीक पाहणी DCS ॲप्लिकेशन व्हर्जन 2 हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळेल. याची लिंकसुद्धा मी खाली बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ही ई पीक पाहणी नक्की कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ मी याच्या अगोदर या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली ई पीक पाहणी पूर्ण करू शकता. कारण की ही ई पीक पाहणी करणं आता इथून समोर अत्यंत गरजेचं आहे. कारण की ही ई पीक पाहणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. आणि जे शेतकरी ई पीक पाहणी करणार आहेत, तर अशा सर्व शेतकऱ्यांना याच्यापासून वंचित ठेवण्यात येणार आहे. कारण जर तुम्ही पाहिलेच असाल, यावर्षी ज्या याद्या लागल्यात याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे डोळे उघडलेले आहेत. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे याच्यामध्ये नावं आले नाहीत. त्याच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी या वेळेमध्ये आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्या व जे काही योजनेचा लाभ असेल, जे काय अनुदान असेल, त्याच्यासाठी तुम्ही पात्र राहा. याच्यामध्ये जे शेतकऱ्यांनी पीक विमा धारक असतील, तर अशा शेतकऱ्यांना तुमच्या पीक विम्यावरती, पीक विम्याच्या पावतीवरती जे काय पीक टाकलेलं आहे तेच पीक तुम्हाला त्या ई पीक पाहणीवरती टाकायचं आहे. अन्यथा तुम्हाला या विम्याचा सुद्धा लाभ मिळणार नाही. याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं महत्त्वाचं अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. आणि तुमच्या जर काही अडचणी असतील तर आम्हाला या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याचे पूर्णपणे माहिती देऊ. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. धन्यवाद.